सर्वांनी खूप उत्साहाने या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला। त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला। अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आत्तापर्यंत तरी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे। आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि ते विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे, आपले मानाचे जे 5 गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी 9-9:30 पर्यंत आणि 24 तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात, त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं। त्यावेळेस अनेकदा अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सीपींनी पोलीस यंत्रणेनी त्यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्याबरोबर आणि त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणावर इथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढं जायचं आहे, मग आम्हाला तुम्ही पुढं का जाऊन देत नाही, असे थोडीशी चर्चा ही ह्यावेळेस निर्माण झाली। परंतु सगळ्यांनी मग एकवाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू, मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील। वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळं जी आहेत, काही जणं रोषणाई करतात, ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात। तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत, ज्याच्यात रोषणाई नसते, देखावे असतात, अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीचं लाईटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात, असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस यंत्रणेने केलेला आहे। त्याला आत्तापर्यंत तरी सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे। पावसाने काही भागामध्ये कहर केला, काही भागामध्ये जास्त पाऊस पडला, तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं। काही ठिकाणी पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं काही भागात घरं पण बाधित झाली, बरीच कुटुंब बाधित झाली, परंतु त्यांना त्याच्यातून मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती। तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या, तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल त्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर असं ढगफुटीसारखे पाणी आलं, पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले आणि त्याच्यात मोठं नुकसान झालं। त्याचे सगळे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माझा तमाम जनतेला, नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे, आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत 9 दिवस अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला आहे। अनेकांनी आपापल्या घरी पण देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि आज त्याचा समारोप देखील, विसर्जन देखील अतिशय व्यवस्थितपणे पर्यावरणाचा पूर्णपणे विचार करून आपण आवाहन केलेलं आहे की साधारण 6 फुटाच्या आतले उंचीचे जे गणपती आहेत ते आपण कृत्रिम जे काही तलाव केलेले आहेत किंवा व्यवस्था केलेली आहे त्याच्यात त्यांनी विसर्जन करावं। मोठे गणपती हे मुंबईसारख्या ठिकाणी ते नेहमीच समुद्रात, मग आपल्या गिरगाव चौपाटी असेल किंवा दादर चौपाटी असेल, अशा वेगवेगळ्या जुहू चौपाटी असेल त्या भागामध्ये लोक विसर्जन करत असतात आणि त्याच्यात बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत। शेवटच्या क्षणी तशा जे पथक आहे यांची मर्यादा ही पुणे पोलिसांनी कमी केली आहे, म्हणजे जेवढे ढोल पाहिजे तेवढे वाजवा। एक मिनिट, पोलिसांनी कमी केलेली नाही रे बाबा, ती कोर्टाने तशा पद्धतीनं आदेश दिलेले आहेत। आपण न्यायव्यवस्था सांगते तशा पद्धतीनं त्या आदेशाचं पालन करतो। हे आपलं संविधानाने, घटनेने, कायद्याने आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्याच्यावर ते आदेश ज्यावेळेस येतात त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि ते पालन करण्याच्या करता वेगवेगळ्या मंडळांना
प्रवृत्त करावं लागतं, समजावून सांगावं लागतं. ते काम आमच्या पोलीस यंत्रणेने केले. काल तुम्ही एक फेसबुक पोस्ट करून दादा एक देखील केलेले आहेत, म्हणजे 2 पथकाऐवजी तुम्ही कितीही अरे बाबा, त्याच्या मिरवणूक रेंगाळणार नाही का? नाही, त्यामध्ये आपण काही चौक आहेत ना महत्त्वाचे, तिथं ज्यावेळेस अशी पथक, लेझिम पथक असेल, ढोल पथक असेल, वेगवेगळी पथक हे थांबतात आणि ते त्यांचा एक खेळ तिथं करतात. म्हणजे तेवढा कार्यक्रम होईपर्यंत ते पुढं सरकत नाही. आपण त्यांना विनंती केलेली आहे की असं करू नका, तुम्ही तुमचं चालतच तुमचा लेझिम असेल, ढोल असेल, या पद्धतीनं ते म्हणजे चालतच ह्या सगळ्या गोष्टी करा असं आपण आव्हान केलेलं आहे. त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. मिटिंग बऱ्याच झाल्या, वेगवेगळ्या स्तरावर झाल्या आणि त्याच्यात एक झालं, सर्वच वेगवेगळ्या मंडळांची आणि वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे नेते आहेत, ह्या सगळ्यांचं एकमत ह्या बाबतीमध्ये झाल्यामुळं त्याला काही फाटे फुटायचं कारण नाही. कधी कधी एकाने एक सांगितलं आणि दुसऱ्याने दुसरं सांगितलं तर मग मतभेद पुढं येतात आणि मग त्याच्यातून नवीन प्रश्न आमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर निर्माण